तर आता काही मिनिटातच राफेल विमानं हे भारताच्या कक्षेमध्ये दाखल होत आहेत। विमानांच्या आगमनाला आता फक्त काही मिनिटं उरलेली आहेत। राफेल भारताच्या हवाई हद्दीमध्ये दाखल झालेले आहेत। हरियाणामधल्या अंबाला बेसवरती दुपारी 2 वाजता ही विमानं उतरत आहेत। नौदलानं राफेलच्या वैमानिकांना हॅपी लँडिंगच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। तर यूएईच्या अल धफ्रा बेसवरनं उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीनं पश्चिम अरबी सागरामध्ये तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकाता या युद्धनौकेबरोबर संपर्क सुद्धा साधलाय। आणि आपण पाहू शकतोय ही दृश्य 5 राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवरती लँडिंग करणार आहेत आणि इथेच राफेलचा कायमस्वरूपी तळ सुद्धा असणार आहे। फ्रान्स मेरिनाक एअर फोर्सच्या तळावरनं सोमवारी सकाळी ह्या विमानांनी उड्डाण केलेलं होतं। संयुक्त अरब अमिरातीच्या अल धब्रा बेसवरती ही विमानं एक दिवस थांबली आणि त्यानंतर आज भारतात दाखल झाली आहेत। राफेलच्या पहिल्या तुकडीमध्ये 3 सिंगल सीटर आणि 2 डबल सीटर विमानं आहेत। फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमानं घेऊन भारतात आली आहेत। राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी IAFचे 12 वैमानिक आणि इंजिनिअरिंग क्रूला पूर्णतः प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर उड्डाणावस्थेमध्ये असताना या विमानांमध्ये इंधन भरण्यात आलं। 20 ऑगस्टला पारंपरिक पद्धतीने सोहळा आयोजित करून या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलामध्ये प्रवेश करण्यात येईल। IAFच्या एअर क्रू आणि ग्राउंड क्रू टीमला हे विमानं कसे हाताळायचे त्याबद्दल व्यापक असं प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे। भारतानं फ्रान्स बरोबर 2016 साली अशी 36 राफेल विमानं खरेदी करण्याचा 59,000 कोटी रुपयांचा करार केलेला आहे आणि पूर्णतः अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी विमानं आता फ्रान्सकडनं भारताला देण्यात आलेली आहेत। लवकरात लवकर ह्या विमानांचा वापर करण्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। तर राफेलचं पहिलं स्क्वॅड्रन अंबाला एअरबेसवरती तर दुसरं स्क्वॅड्रन पश्चिम बंगालमध्ये हाशिमारामध्ये असणार आहे। तर भारताला मिळणारी राफेल फायटर विमानं मिट्योर आणि स्कॅल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असणार आहेत। त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैक पटीनं आता वाढणार आहे। तसंच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येणार आहे। सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचं एकही विमान नाहीये। तर राफेल हे एक असं लढाऊ विमान आहे जे प्रत्येक मोहिमेवरती पाठवलं जाऊ शकतं। भारतीय वायुसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेमध्ये होती आणि आता आज राफेल भारताच्या हद्दीमध्ये दाखल झालेलं आहे आणि काही वेळातच ते अंबाला एअरबेसवरती लँड सुद्धा करणार आहे। हे विमान एका मिनिटामध्ये 60,000 फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं। याची इंधन क्षमता 17,000 किलो इतकी आहे। अतिशय शक्तिशाली असं हे विमान आहे आणि विशेष म्हणजे या राफेलला सुखोई विमानाचं कवच सुद्धा आहे। हे हर तऱ्हेच्या हवामानामध्ये एकाच वेळी अनेक कामं करण्यासाठी सुद्धा सज्ज आहे। त्यामुळे मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट असं म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं। तर यामध्ये स्काल्प मिसाईल आहे जे हवेतनं जमिनीवरती मारा करण्यास सक्षम आहे। त्यामुळे एअर फोर्स असो किंवा इंडियन आर्मी असो या ठिकाणी कुठेही त्याचा वापरही केला जाऊ शकतो। यामध्ये स्काल्प मिसाईल आहे जे हवेतून जमिनीवरती मारा करण्यासाठी सक्षम आहे। राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटर पर्यंत आहे। तर स्काल्पची रेंज ही 300 किलोमीटर इतकी आहे। हे अँटीशिप हल्ल्यातनं अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत क्लोज एअर सपोर्ट आणि लेझर डायरेक्ट लॉंग रेंज मिसाईल अटॅक मध्ये सुद्धा अव्वल आहे। तर राफेल विमान 24,500 किलोमीटर पर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाण सुद्धा ते करू शकतं। तर राफेल विमानाचा वेग 2223 किलोमीटर प्रति तास आहे। अतिशय वेगवान असं हे राफेल विमान आहे आणि आता काही वेळातच अंबाला बेसवरती ते उतरणार आहे। तर आता शक्तिशाली राफेल विमानं भारताच्या कक्षेमध्ये काही मिनिटातच दाखल होणार आहेत। तर राफेलच्या पहिल्या तुकडीमध्ये 3 सिंगल सीटर आणि 2 डबल सीटर विमानं आहेत। फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमानं घेऊन भारतामध्ये येत आहेत। तर राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी IAFचे 12 वैमानिक आणि इंजिनिअरिंग क्रूला पूर्णतः प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। उड्डाण अवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात आलंय।
20 ऑगस्टला पारंपरिक पद्धतीने सोहळा आयोजित करून या फायटर विमानांचं भारतीय हवाई दलामध्ये त्यांचा समावेश करण्यात येणार आहे। तर IAFच्या एअर क्रू आणि ग्राउंड क्रू टीमला हे विमान कसं हाताळायचं याबद्दल व्यापक असं प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे। काही मिनिटातच आता ही विमानं भारतामध्ये आपल्या एअरबेसवरती दाखल होणार आहेत। भारतानं फ्रान्स बरोबर 2016 साली अशी 36 राफेल विमानं खरेदी करण्याचा एकूण 60,000 कोटी रुपयांचा करार केलेला आहे। पूर्णतः अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमानं फ्रान्सकडनं भारताला देण्यात आली आहेत। लवकरात लवकर ह्या विमानांचा वापर करण्यावरती आता लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज रायफल फायटर विमानं भारताच्या भूमीवरती पाऊल ठेवणार आहेत। पुढच्या काही मिनिटातच ही विमानं भारत भूमीवरती लँडिंग करणार आहेत। आणि याबद्दल अधिक माहितीसाठी आपल्यासोबत नॅशनल डेस्कच्या तृप्ती दिगीकर मॅडम आहेत। तृप्ती मॅम, काय सांगाल, आज काही क्षणातच आता राफेल फायटर विमानं भारताच्या भूमीवरती उतरणार आहेत? नक्कीच 3 दिवसापासून ही विमानं प्रवास करतायत ऋतुजा, आणि 12 वैमानिक जे आहेत भारतीय वैमानिक हे त्यांना आणायला त्यांनी हे विमानं फ्रान्सहून उड्डाण करून आणलेली आहेत। या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे आकाशामध्ये त्याच्यामध्ये सुरेल भरण्यात आलं, तर त्याचे पण जी दृश्य आहेत ती आज ट्विटरवर सगळीकडे व्हायरल होत आहेत। आणि एक मोठा जो एक टप्पा आहे ज्याची वाट आपण पाहत होतो, तो एक मोठा टप्पा आता सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण राफेलची आता ही पहिली जी खेप आहे ती भारतात आलेली आहे। आणि राफेल हे आजच्या तारखेला सगळ्यात जास्त मारक जे क्षेपणास्त्र आहे ते वाहून नेण्याची क्षमता या विमानामध्ये असल्यामुळे, आणि चीन सोबत आणि पाकिस्तान सोबत तणाव असताना ही विमाने येत आहेत, म्हणजे निश्चितच आपली वायुदलाची ताकद यामुळे वाढणार आहे। याबद्दल झालेल्या कराराबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जी ही विमानं येणार आहे तर तो करार फ्रान्स सोबत आपण केलेला आहे, कारण मिग जी आहे तर मिगवर नेहमीच आपल्या युद्ध विमानांवर टीका होत होती, आणि ते एक प्रेशर खूप वर्षांपासून होतं वायुदलावर की मिग ह्या नाही तर मिगवर असं लिहिण्यात आलं, युद्ध विमानांबद्दल असं लिहिण्यात आलं की ह्या उडत्या शवपेट्या आहेत आपल्या हवाई दलासाठी। तर आता त्या मिगच्या तोडीची विमानं कोणती आहेत तर राफेल घेण्यात आली, आणि याच्यावरूनही या लोकसभा निवडणुकीत जर आपण पाहिलं तर राफेल करारावरून आपल्याकडे राजकारण खूप झालं, कारण राफेल करारात झालेला अपहार हा काँग्रेसचा मुद्दा राहिलेला होता। बरोबर आहे। आणि ऑगस्टा वेस्टलँड जसा भाजपचा मुद्दा होता तसा राफेल हा इथल्या राजकारणाचा मुद्दा होता, पण आता राफेलला पर्याय नसल्यामुळे पण आज जे काही क्षेपणास्त्र वाहू विमान आपल्याला हवं आहे भारतासाठी, कारण आपण जर आपली उत्तर सीमा पाहिली तर ही अत्यंत कॉम्प्लिकेटेड सीमा आहे। त्याच्यामध्ये जे एक आणि त्याचं भौगोलिक महत्व, जिओ पॉलिटिकल जे महत्व आहे आपल्या उत्तर सीमेचं ते अतिशय महत्वपूर्ण आहे ती सीमा, आणि त्याच्यासाठी राफेल सारखंच एक विमान आपल्याला हवं होतं। आता हा करार करताना असं दुमत होतं की रशियाशी करार करायचा पुढचा की फ्रान्सशी करायचा, असं एक दुमत होतं, पण राफेल हे शेवटी आपलं फायनल डील जी झाली ती राफेल बद्दल झाली। आणि आज सगळ्यात चांगलं काय आहे की देशांतर्गत राजकारण सोडूनही आपल्याला आपली संरक्षण व्यवस्था मजबूत करणं हे अतिशय महत्वाचं आहे, आणि हे टायमिंग एकदम योग्य आहे। बरोबर, नक्कीच। धन्यवाद तृप्ती मॅडम आपण दिलेल्या या माहितीबद्दल। तर आता राफेल ह्या विमानाचं उड्डाण काही वेळातच भारताच्या भूमीवरती होणार आहे। थोड्या वेळातच अंबाला बेसवरती ही विमानं उतरणार आहेत। भारतानं फ्रान्सकडनं घेतलेली बहुचर्चित राफेल विमानं आज भारतात दाखल होत आहेत। फ्रान्सहून 7,000 किलोमीटरचा प्रवास करून ही लढाऊ विमानांची पहिली बॅच आज अंबालाच्या एअरफोर्स बेसवरती पोहोचणार आहेत। फ्रान्सकडनं भारतानं खरेदी केलेल्या 36 राफेल विमानांमुळे देशामध्ये राजकीय वातावरण सुद्धा काही दिवसांपूर्वी तापलेलं होतं, आणि आता अखेर ही विमानं भारतामध्ये येत आहेत।
अधिक माहितीसाठी आपल्यासोबत तृप्ती डिगेकर मॅडम पुन्हा सोबत आहेत आपल्या. तृप्ती मॅडम, काय सांगाल शत्रू राष्ट्रांसाठी कर्दन काय ठरेल किंवा मग शत्रू राष्ट्रांचा त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी राफेल विमानांचा कसं काय मदत होऊ शकते? देखिए, ये देश के लिए एक बहुत इम्पोर्टेंट चीज है कि देश में जो सबसे बड़ी कमी थी हमारे एयर डिफेंस की, वो आज पूरी हो रही है और उससे हमारी जो सुरक्षा है देश की, खास करके जो अभी लद्दाख के अंदर हुआ है, उसके अंदर जो ट्रूप्स का डिप्लॉयमेंट हुआ था, तो अभी इनके रफाल से आने के बाद हमारी जो शक्ति है वो कई गुना बढ़ गई है. हाँ. और इससे हमारी एयर डिफेंस का ही नहीं बल्कि जो ग्राउंड फोर्सेस हैं उसके लिए भी बड़ी सुविधा हो गई है, क्योंकि ये सपोर्ट रोल में भी काम करता है, अटैक में भी है, सब जगह से बहुत जो वर्ल्ड का टॉप क्लास एयरक्राफ्ट के अंदर है वो हमारे पास अभी आ गई है. हमारे एयर वॉरियर पूरे ट्रेन हो गए इसके ऊपर और आहिस्ता आहिस्ता और नंबर के बढ़ेंगे. हाँ. टेक्निकली ये जो राफेल है ये कैसे शक्तिशाली है बाकी देशों से? नहीं, ये राफेल जो हमारा है वो हमने अपने हिसाब से उनको बताया कि इस तरीके से क्या क्या चीज हमको चाहिए. ये हमारे देश के लिए खासकर बनाया गया है. जो बाकी और हैं उनके अलग अलग हैं. हमने अपने लिए जो हथियार चाहिए थे इसके अंदर, जो क्षमता चाहिए थी और जो उपकरण चाहिए थे, वो सब हमने अपने ऑर्डर्स के मुताबिक फिट कराए जो हमारी रिक्वायरमेंट है. जैसे हाई ऑल्टीट्यूड में काम करना, स्नो बाउंड एरिया में काम करना, वो सब इसके अंदर सुविधा मिलेगी, हमको मिल रही है. अगर इन फ्यूचर कोई भी युद्ध यहाँ पर होता है भारत और किसी और देश के दरमियान, तो क्या राफेल के ऊपर या फिर राफेल की मदद से हम वो युद्ध जीत सकते हैं क्या? ऐसा है कि हमारी जो कमियां थी वो पूरी हो गई है. अब हम उस स्तर में आ गए हैं कि अगर कोई हमारे से कोई वार का कोशिश करता है तो उसको मुंह तोड़ जवाब दिया जा सकता है. और ये है कि इसके आने में जितनी हमारी अगर क्षमता थी उससे दुगना बढ़ गई है, तिगना बढ़ गई है और हम उसको मुंह जवाब दे सकते हैं. कोई अब हमको एक तरीके से ये समझना चाहिए कि अभी हमारे तरफ कोई आंख उठाने की हिम्मत नहीं करनी चाहिए. अगर करेगा तो वो पछताएगा. और इस हिसाब से अगर चाइना की हम बात करें तो चाइना का टेक्निकली कैसा है पूरा का पूरा जो एयरफोर्स या फिर उनका जो बाकी प्रोडक्ट है वो? देखिए, चाइना जो है वो उसकी जो फोर्सेस डिप्लॉयड हैं वो मोस्टली जो है ना ईस्टर्न थिएटर पर हैं, जो कि साउथ चाइना सी वगैरह है वहां पर हैं. यहाँ पर उन्होंने अपना जो लद्दाख में डिप्लॉय किया है वो तिब्बत से उनकी ट्रूप्स आए हैं. और हाई ऑल्टीट्यूड वॉरफेयर में इंडियन आर्मी की जो एक्सपर्टाइज है वो किसी और देश के पास नहीं है. हम लोग सियाचिन ग्लेशियर पर कितने सालों से वहाँ अपने ट्रूप्स को सिखाई दी है, होल्ड किया है, ऐसा और कहीं नहीं है किसी देश के पास. तो हमारी क्षमता, हमारी शैली जो है इन हाई ऑल्टीट्यूड में लद्दाख में कोई भी देश हो, चाहे चाइना हो, कोई भी हो, हम उनको मुंह तोड़ के जवाब देने में तैयार हैं और हो सकता है उनको हरा भी जाएंगे. वो हिम्मत नहीं करेंगे हमारे ऊपर आंखें उठाने का. भी अब उठाएंगे तो पछताएंगे, ये बात पक्की है. राफेल में टेक्निकली कौन सी ऐसी खास बातें हैं जो उसे ज्यादा शक्तिशाली बनाती है? जैसे कि हमने अभी भी देखा है कि उसका जो कवच है वो सुखोई का दिया गया है. देखिए, उसमें राफेल के अंदर बहुत सारी चीजें हैं. एक तो मिसाइल लॉन्चिंग का है और जो इसकी रेंज बहुत ज्यादा है, करीब 200 किलोमीटर की दूरी पर हम दुश्मन का टारगेट को एक्वायर करके शूट कर सकते हैं. हाँ. और ये एक तरीके का, जैसे एक टैंक हमारा ग्राउंड पर होता है, ये इस तरीके का एक टैंक हवा के अंदर है जिसके अंदर इतनी क्षमता है कि किसी भी तरीके से हम इस्तेमाल कर सकते हैं. ग्राउंड सपोर्ट में कर सकते हैं कि ट्रूप्स हमारे नीचे जमीन पे काम कर रहे हैं, उनको एयर सपोर्ट चाहिए तो एयर सपोर्ट मिलेगा.
दुश्मन की आर्मर आ गई है, उसको खत्म करने के लिए, टैंकों को खत्म करने के लिए इस्तेमाल कर सकते हैं। उनकी एयरक्राफ्ट आ जाते हैं तो उनका मुकाबला करके उनको पीछे भगाने के लिए काम आ सकते हैं। तो बहुत इसमें इक्विपमेंट ऐसा डाला हुआ है कि अब मैं पूरा चीज तो आपको सिक्योरिटी की वजह से ये जरूरी नहीं है कि सब कुछ बताया जाए, पर जितना पब्लिक की नॉलेज में है वो मोटे तौर पर आपको बताया है। जरूर, धन्यवाद सर, आपने जो भी जानकारी दी है उसके लिए। तर आता काही क्षणातच सुखोई विमानाचं कवच असलेली राफेल विमानं भारतामध्ये दाखल होणार आहेत। काही क्षणातच भारताच्या भूमीवरती ही विमानं उतरणार आहेत। 5 राफेल फायटर विमानं आता अंबालाच्या एअरफोर्स बेस वरती लँडिंग करणार आहेत आणि इथेच त्यांचा कायमस्वरूपी असा तळ सुद्धा असणार आहे। फ्रान्स मेरिनॅक एअरफोर्सच्या तळावरून सोमवारी सकाळी ह्या विमानांनी उड्डाण केलेलं होतं। फ्रान्सवरून 7000 किलोमीटरचा प्रवास करून आता ही शक्तिशाली राफेल विमानं भारतामध्ये दाखल होत आहेत। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी ही राफेल विमानं आता भारतामध्ये दाखल होत आहेत। फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमानं घेऊन भारतात येत आहेत। तर राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी आयएफचे 12 वैमानिक आणि इंजिनिअरिंग क्रूला पूर्णतः प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। उड्डाण अवस्थेत असताना या विमानांमध्ये इंधन भरण्यात आलं। तर 20 ऑगस्टला पारंपरिक पद्धतीने सोहळा आयोजित करून या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलामध्ये अधिकृतरित्या समावेश करण्यात येणार आहे।